स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर एनए प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद ए मिलादुन्नबी म्हणून राहता शहरात अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्तानं शहरातील मशिदींमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम व दुआ व प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं होतं. उत्सवाचं मुख्य आकर्षण म्हणजे मुस्लिम बांधवांच्या वतीनं शहरातून काढण्यात आलेला भव्य जुलूस. या जुलूसची सुरुवात शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकातून झाली. छत्रपती संभाजी महाराज चौक, राहता चितळी रोड, नगर मनमाड हायवे, खंडोबा चौक, श्री शनिदेव चौक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गे काढण्यात आली. या मिरवणुकीत उंट आणि घोडे विशेष आकर्षण ठरले. तरुण व बालकांनी यावर बसून सणाचा आनंद लुटला. हातात सुशोभित ध्वज घेऊन लब्बैक या रसूल अल्लाहच्या जयघोषात आणि शांततेचा संदेश देत सर्व वयोगटातील मुस्लिम बांधव या जुलूसमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी या जुलूसचं स्वागत केलं. जुलूसचा समारोप श्री संभाजी महाराज चौकात झाला. कार्यक्रमाच्या शेवटी राहता शहरातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व धर्मीय बांधवांचा मुस्लिम समाजातर्फे विशेष सन्मान व सत्कार करण्यात आला. परस्परांना ईद ए मिलादच्या शुभेच्छा देऊन शहरातील सर्वधर्मीय सौहार्द व शांततेची परंपरा अधोरेखित करत या सोहळ्याची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी राहता नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष डॉक्टर विजय सदाफळ, गटनेते मुन्ना शहा, नगरसेवक दशरथ तुपे, मयूर पाळंदे, अक्षय बोठे, उद्योजक अभिजित बोठे, डॉक्टर संजय उबाळे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे, राजेंद्र पाळंदे, गणेश निकाळे, माजी नगरसेवक सलीम शहा, ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर, प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे, उपाध्यक्ष दिलीपराव खरात आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचं आयोजन हाजी मुन्नाभाई शाह, इफ्तिकारभाई शेख, आसिफ खाटिक, ॲडव्होकेट आजिम शेख, ॲडव्होकेट तौफिक शेख, जाहिद सय्यद, सलमान सय्यद, अनवर शेख, परवेज शेख, इम्रान खाटिक, बालमभाई नायकवाडी, सोहेल शेख, मौलाना हमीद रजा, जावेद खाटिक, समीर शेख, शरीफभाई शेख, गुड्डू खाटिक, वसीम खाटिक, नाझिम शेख, साहिल खाटिक आदी बांधवांनी केलं होतं. ईद ए मिलाद हा एक संतांचा जन्माचा कार्यक्रम आहे. या भूतलावर संतांचा जन्म असो, देवाचा जन्म असो, ते पैगंबर असतील, ती दत्त जयंती असेल, महावीर असतील, बौद्ध असतील, या ज्या ज्या वेळेला संतांचा जन्म होतो त्या वेळेला या भूमीवर आनंद व्यक्त केला जातो. कारण संतांचा अवतार हा जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी या ठिकाणी येतात. ते फक्त जगाचं कल्याण करण्याकरता, स्वतःच्या हिताचं त्यांना काही काळजी नसते. मग ते पैगंबर असतील, ते बुद्ध असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, सगळेजण या ठिकाणी जे आले ते फक्त समाजाच्या कल्याणाकरता, समाजाच्या हिताकरता आणि समाजात बंधुभाव बांधावा, समाजामध्ये एकात्मता असावी, समाजामध्ये प्रेम असावं याकरता या ठिकाणी सगळ्या संतांनी, सगळ्या देवांनी या ठिकाणी अवतार घेतलेला आहे. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व मुस्लिम बांधव यांचं देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं आज ईद ए मिलाद हा कार्यक्रम अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांनी मुस्लिम समाजासाठी साकुरी येथे दफनविधीसाठी, कब्रस्तान साठी जागा उपलब्ध करून दिली. खऱ्या अर्थानं त्यांचे देखील आपण आभार व्यक्त केले पाहिजे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या वतीने, राहता नगर परिषदेच्या वतीने, राहता नगर परिषदेचे लोकप्रिय लोकनियुक्त नगराध्यक्ष सन्माननीय डॉक्टर स्वाधीनजी गाडेकर तसेच सर्व नगरसेवक आणि नगरसेविका यांच्या वतीने आपणा सर्वांना ईद ए मिलानिमित्त
पुन्हा एकदा खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी आपण जश्न ईद ए मिलाद उन नबी या निमित्त मी सर्व ग्रामस्थांना हार्दिक शुभेच्छा देतो व अनेक वर्षापासून या ठिकाणी हा कार्यक्रम आमचे जे मित्र घेतात आसिफ भाई त्यांचे पण मनापासून हार्दिक आभार मानतो की या शहरामध्ये तालुक्यामध्ये आपले मार्गदर्शक सुजयदादा विखे पाटील असू नामदार साहेब असू यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या तालुक्यामध्ये कायम जातीय सलोखा हा टिकून राहिलेला आहे आणि इथून पुढल्या काळामध्ये आपण सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मी सांगतो की काळामध्ये टिकवायची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे व येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी एक मानाने एक दिलानी व एक जीवानी आपण एक संघ राहून आपला तालुका हा जातीय सलोख्यामध्ये येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपल्या तालुक्याचं नाव निघलं पाहिजे असं वागावं मी या ठिकाणी हीच विनंती करतो. हा आध्यात्मिक सण आहे समाजातला. या निमित्तानं मी आमच्या आता प्रेस क्लबच्या वतीनं प्रथमतः सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. राहत्यामध्ये हा जो सण साजरा करण्याची जी पद्धत आहे की सर्व हिंदू आणि मुस्लिम बांधवांना एकत्रित आणून या ठिकाणी हा उत्सव साजरा करायचा म्हणजे दोन्ही समाजाचा आनंद आणि एकोपा एकाच वेळी दर्शवून हा ईद मिलाद सण साजरा करण्याची जी पद्धत आमचे मित्र मुन्नाभाई आणि त्यांचे सर्व मित्रवर्ग यांनी जो हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे हा अतिशय गौरवास्पद आहे आणि त्या निमित्तानं राहता प्रेस क्लबच्या वतीनं मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित झालेलो आहे. मोहम्मद पैगंबरांनी जी शिकवण आपल्याला दिलेली आहे त्या शिकवणचं पालन आपण पुढे करायचं आहे आणि याच्या पहिले पण करीत आलेलो आहे. शिकवण अशी दिलेली आहे का आपण जेथे राहतो त्या मातृभूमीशी आपण प्रेम करायचं आहे आणि त्या मातृभूमीशी आपण प्रामाणिक राहायचं आहे. ज्यावेळेस इस्लाम धर्म प्रचार चालू झाला त्या टायमाला जसजसं इस्लाम धर्माचा प्रसार होत गेला तसतसं कन्व्हर्जन होत गेलं आणि ज्या ज्या ठिकाणचे मूल निवासी होते ते मुस्लिम होत गेले. अशाच प्रकारे आपण पण भारतामधले मूल निवासी मुस्लिम झालेलो आहोत. तेव्हा आपण आपल्या मातृभूमीशी कधी दगा करायचा नसतो, प्रामाणिकपणे राहायचं असतं आणि ही शिकवण सगळ्यांनी घेऊन चालायचं असतं. या ईद मिलाद निमित्तानं मी हेच संदेश देतो. थांबतो. जय हिंद. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू. मोजकेच प्लॉट शिल्लक. तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 96 23 89 91 91, 96 23 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.